Last lecture we have seen about the essential features of the Indian Constitution, कशा पद्धतीचे आहेत आणि ते फेडरल कसे आहेत हे आपण पाहिलेलं आहे. आता मॉडिफिकेशन ऑफ फेडरल प्रिन्सिपल्स इन इंडिया कशा पद्धतीने मॉडिफाय करून घेतलेले पहा. ॲक्च्युली फेडरल गव्हर्नमेंट हे US मध्ये आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये आहे. तिथलं त्यांचं जे फेडरल स्टेट कसं आहे ह्याच्याशी आपण कम्पेअर करणार आहोत आपल्या भारताला. सो आपण मॉडिफिकेशन कसं करून घेतलं आहे फेडरल कॉन्स्टिट्यूशनचं, फेडरल स्वरूपात आपण कसं फेडरल प्रिन्सिपल आपण आपल्या देशामध्ये कसं ॲप्लिकेबल केले ते आता आपण पाहणार आहोत. Constitution of India can be truly characterized as a federal constitution at it possesses all the essential postulates of the federal principle. पहा, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला आपण फेडरल म्हणू शकतो कारण जे इसेन्शियल तत्व आहेत, गृहीतकं आहेत, ती सगळी भारतीय कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात किंवा दिसतात. ओके, but there are several circumstances which empowers the center to encroach upon the field reserved exclusively for the state. पण बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की जी स्टेट लिस्ट आहे त्याच्यामध्ये ज्या पॉवर्स याला दिलेल्या आहेत किंवा स्टेटच्या ज्या पॉवर्स आहेत त्याच्यावर बऱ्याच वेळा सेंटर एन्क्रोचमेंट करताना दिसतं. एन्क्रोचमेंट म्हणजे काय, अतिक्रमण करताना दिसतं. बऱ्याच वेळा स्टेटला काय केलेलं असतं, सबऑर्डिनेट ठेवलेलं असतं आणि सेंटर काय करतं, आपी येतं. ओके, सो हिअर द फील्ड अकॉर्डिंग टू MP जैन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज मेड सेंटर मोस्ट पॉवरफुल. आपल्या भारताचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे याच्यामध्ये आपण सेंटरला खूप पॉवरफुल करून ठेवलेलं आहे इन रिलेशन टू स्टेट. त्याच्या खाली सबऑर्डिनेट कोण ठेवलेले आहेत, स्टेट ठेवलेले आहेत. म्हणजे आता इथं फीचर काय दिसतं पहा तुम्हाला, जर तुम्ही डीपली विचार केला. फेडरल म्हणजे काय, तर काही पॉवर्स या सेंटरकडं, काही पॉवर्स या स्टेटकडं. पण कॉन्स्टिट्यूशनचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की बऱ्याच वेळा सेंटर हे स्टेटच्या पॉवर्सवर एन्क्रोचमेंट करते, अतिक्रमण करते, स्टेटच्या पॉवर्स ह्या स्वतःच्या हातात घेते. तर अशा वेळेस आपल्या कॉन्स्टिट्यूशन आपलं फीचर कसं होतं, मग सेंटर स्ट्रॉंग होतं आणि मग आपण कसल्या पद्धतीच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये राहतो, तर युनिटरी. ओके, some scholars hesitate to characterize the Indian Constitution as a truly federal. जे अभ्यासक असतात, स्कॉलर्स असतात, त्यांना अशी हेजिटेट म्हणजे संकोच वाटतो की आपल्या भारताला आपण पूर्णपणे फेडरल कसं म्हणायचं. फेडरलिझमचं वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे, पॉवर्स आर डिस्ट्रीब्युटेड. पण इथं मात्र पॉवर्स आर डिस्ट्रीब्युटेड्स ओके, but sometimes there are some provisions are there where the union is encroaching on the powers of the state. मग अशा वेळेस आपण त्याला काय म्हणू शकतो, युनिटरी. मग काही स्कॉलर्स आहेत त्यांना हेजिटेशन होतं. फॉर व्हॉट दे आर हेजिटेटेड, बिकॉज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज नॉट ट्रूली फेडरल. Because according to them, in certain circumstances, the Constitution empowers the center to interfere in the state matters and thus place the state is subordinate position. कधी कधी काय होतं, स्टेटला सबऑर्डिनेट पोझिशनला ठेवलं जातं. त्याच्यामुळं काय होतं, सेंटर पॉवरफुल दिसतं. अँड वेअर देअर इज अ सेंटर इज अ पॉवरफुल, देअर इज अ what unitary type of constitution. So we are not totally unitary type of constitution, we have not totally federal constitution. So our constitution is known as a quasi federal constitution. quasi federal म्हणजे काय किंवा quasi federal म्हणजे काय, तर ॲज लाईक ॲज, फेडरल असल्यासारखं आपल्याला नेहमी भासत राहतं. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा टाईप काय आहे, नॉट टोटली फेडरल, नॉट टोटली युनिटरी, it is a quasi-federal. Okay. So, following are some characteristics which shows the center is powerful than state. आता काही characteristics अशा आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की सेंटर हे पॉवरफुल आहे स्टेटपेक्षा. म्हणजे आपण युनिटरी फीचरमध्ये येतो. इनडिस्ट्रक्टिबल युनियन अँड डिस्ट्रक्टिबल स्टेट आर्टिकल 3 मध्ये दिलेला आहे पहा. Article 3 of the Constitution confers sweeping power of the Parliament. Parliament is authorized not only to create a new state, but it may also alter the area. पहा, पार्लमेंटला काय पॉवर देऊन ठेवली, पार्लमेंट कुठं असतं, सेंटरमध्ये. मग पार्लमेंटला काय पॉवर दिलेली आहे, स्वीपिंग पॉवर, झाडून काढण्याची पॉवर दिलेली आहे, कचरा साफ करण्याची पॉवर दिली आहे.
मग काय अथॉरिटी दिलेली आहे? टू क्रिएट अ न्यू स्टेट. पार्लमेंटने ठरवलं की इथं फार लोकसंख्या झाली, इथं एखादं नवीन स्टेट निर्माण केलं जावं. बट इट मे ऑल्सो अल्टर द एरिया, किंवा एखाद्या स्टेटचा एरिया कट डाऊन करणं किंवा वाढवणं, हे सुद्धा पॉवर्स कुणाला दिलेली आहे? पार्लमेंटला दिले. पार्लमेंटला दिली म्हणजेच कुणाला दिलेली आहे? युनियनला दिलेली आहे, म्हणजेच सेंटरला दिलेली आहे. सो इट मे ऑल्सो अल्टर द एरिया. ते अल्टर पण करू शकतात एरिया, बाउंड्री वाढवू शकतात, ऑर नेम ऑफ ॲन एक्झिस्टिंग स्टेट, किंवा जे एक्झिस्टिंग स्टेट आहे त्याचं नाव देऊ शकतात किंवा त्याचं नावसुद्धा काढून घेऊ शकतात. देअर इज नो कॉन्स्टिट्यूशन गॅरंटी टू कंटिन्यू अ स्टेट एक्झिस्टिंग ॲट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पहा, ज्या कॉन्स्टिट्यूशन जेव्हा कमेन्स झाली होती, कॉन्स्टिट्यूशन जेव्हा निर्माण झाली होती, त्या काळामध्ये काही स्टेट होते. पण कॉन्स्टिट्यूशन जेव्हा 1950मध्ये आपण अडॉप्ट केली, त्याच्यानंतर बरेच स्टेट हे उदयास आलेले आहेत. तुम्हाला ते माहितीच आहे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र स्टेट 1 मे 1960ला निर्मिती झालेली आहे. आधी महाराष्ट्र स्टेट नव्हतं. मग ही पॉवर कुणाकडे आहे? महाराष्ट्र स्टेटची निर्मिती करण्याची पॉवर कुणाकडे आहे? तर पार्लमेंटकडे आहे, म्हणजेच सेंटरकडे आहे. ओके, सो Parliament can exercise power under Article 3 by making a law to that effect. Thus, the very existence of the state depends upon the sweet will of Parliament. एखादं स्टेटचं अस्तित्व ठेवायचं की त्याचं अस्तित्व नष्ट करायचं, हे कुणाच्या विलवर डिपेंड आहे? स्वीट विलवर. कुणाच्या डिपेंड आहे? तर पार्लमेंटच्याच, म्हणजेच कुणाच्या? सेंटरच्या. सो The Constitution of India does not guarantee the territorial integrity of any state or the union. टेरिटोरी आणि युनियन हे आहे, त्यांना बदलू शकतं. नवीन नवीन केंद्रशासित प्रदेश तयार होतात, नवीन नवीन राज्यांची निर्मिती होती. डिपेंड्स ऑन द स्वीट विल ऑफ द पार्लमेंट. ओके, आता सेकंड पाहूया. अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर्स. स्टेटचा हेड कोण असतो? गव्हर्नर असतो. आपला प्रथम पुरुष कोण असतो? गव्हर्नर असतो. आर्टिकल 155 आणि 156 मध्ये पहा काय सांगितलेलं आहे. अकॉर्डिंग टू आर्टिकल 155, द गव्हर्नर ऑफ द स्टेट शॅल बी अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. तुमच्या स्टेटचा जो गव्हर्नर असतो, प्रथम पुरुष असतो, त्याचीच अपॉइंटमेंट कुणाकडून होते? प्रेसिडेंटकडून होते. बाय द वॉरंट दॅट इज अथॉरिटी अंडर हिज हँड अँड सील अकॉर्डिंग टू आर्टिकल 156, the governor shall hold office during the pleasure of the president. याला स्टार करून ठेवा. अकॉर्डिंग टू आर्टिकल 156. 156व्या आर्टिकलनुसार एखाद्या गव्हर्नरला पदावर ठेवायचं किंवा नाही, हे सुद्धा कोण डिसाईड करू शकतं? प्रेसिडेंट करू शकतो. प्रेसिडेंट कुठे असतो? युनियनमध्ये असतो, म्हणजे सेंटरला असतो. म्हणजेच आपल्या स्टेटचा जो प्रथम पुरुष आहे, आपल्या स्टेटचा जो राजा आहे, त्याची नेमणूक करण्याची परवानगी, त्याची नेमणूक कोण करतं? तर संपूर्ण देशाचा राजा करतो, प्रेसिडेंट. ओके, प्रेसिडेंट गव्हर्नरची अपॉइंटमेंट करतो आणि त्याची जोपर्यंत इच्छा आहे, जोपर्यंत गव्हर्नरला त्या पदावर ठेवायचं आहे, त्यावेळेस तोपर्यंत त्या पदावर ठेवू शकतो किंवा त्याला काढून टाकू शकतो. मग आता इथं कोण पॉवरफुल झालं? पुन्हा एकदा सेंटर पॉवरफुल झालं. सो हिअर अँड कंटिन्यूज टू होल्ड ऑफिस ॲट द डिस्क्रिशन ऑफ द प्रेसिडेंट. The office of the governor thus is under the total control of the center. गव्हर्नरचं ऑफिस जे आहे, गव्हर्नरचा जो कारभार आहे, तो टोटली कुणाच्या याच्यावर विलवर डिपेंड आहे? प्रेसिडेंटच्या, म्हणजेच सेंटरच्या. ओके, नाऊ वी कॅन से दॅट सेंटर इज पॉवरफुल दॅन द स्टेट. देन पार्लमेंट पॉवर टू लेजिस्लेट इन द नॅशनल इंटरेस्ट. पार्लमेंटला पॉवर आहे कायदे बनवण्याचा. कुठे? नॅशनल इंटरेस्टचे जे सब्जेक्ट आहेत. आर्टिकल 249. आर्टिकल 249 हॅज एम्पॉवर्ड पार्लमेंट, म्हणजे पॉवर दिलेल्या आहेत 249नी कुणाला? पार्लमेंटला. कशासाठी? टू मेक द लॉज विथ रिस्पेक्ट टू एव्हरी मॅटर एनॅमरेटेड इन द स्टेट लिस्ट ऑफ द राज्यसभा passes a resolution by 2/3. 2/3ला अंडरलाईन करा. 2/3 अंकात लिहिलं तरी चालतं. ऑफ द मेजॉरिटी दॅट इट इज नेसेसरी इन द नॅशनल इंटरेस्ट. पहा, 249व्या आर्टिकलनी काय केलं आहे? पार्लमेंटला कायदे बनवण्याचा
हक्क दिलेला आहे किंवा कायदे बनवण्याचा अधिकार दिलेला आहे. कशाचे कायदे बनवायचे आहेत? तर राज्यसभेवरचे. ओके. स्टेट लिस्ट इफ द राज्यसभा पासेस अ रिझोल्युशन बाय द 2/3 मेजॉरिटी. एखाद्या राज्यासाठी कायदे बनवण्याचा अधिकार सुद्धा कुणाला आहे? पार्लमेंटला आहे. राज्यसभेमध्ये तो प्रस्ताव मांडला जातो आणि तिथं एखादा कायदा पास होतो एखाद्या राज्यासाठी. सो बाय द पार्लमेंट अज्युम्स अनवॉरंटेड एन्क्रोचमेंट अपॉन द स्टेट पॉवर्स. आणि इथं आपल्याला नकळतपणे पार्लमेंट श्रेष्ठ आहे मोर दॅन द स्टेट गव्हर्नमेंट. बट दिस पॉवर ऑफ पार्लमेंट इज justified on the ground that if a subject in the state list assumes national importance, then only parliament is authorized to legislate. जर समजा स्टेट लिस्टमधला एखादा सब्जेक्ट हा नॅशनल इम्पॉर्टन्सचा असेल तर आणि तरच पार्लमेंट काय करू शकते? त्याच्यावर कायदे बनवू शकते. ओके. फॉर एक्झाम्पल कोविड महाराष्ट्रामध्ये वाढला होता तेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटने पण काही कायदे बनवलेले होते. सो हिअर it authorized to legislate. Besides this, such a central laws are to have effect for the limited period. पण हे जे कायदे असतात सेंटरनी बनवलेले कायदे यांना काही लिमिटेड कालावधी दिलेला असतो. या कालावधी अंतर्गतच ते काय बनवतात? वेगवेगळे कायदे बनवत असतात. ओके. पुढचा जो हे आहे पॉईंट तो आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.